हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आपण आपल्या चॅनलवरती जॉग्रफी या वैकल्पिक विषयाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. ओके. त्या लेक्चर सिरीज मध्ये आपण सुरुवातीला सिलेबस डिस्कशन केला आणि त्यानंतर जे टेक्टॉनिक जॉमॉर्फॉलॉजी जे महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत, बेसिक कॉन्सेप्ट, त्याचे लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत. राईट. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जॉमॉर्फॉलॉजी, ज्याला आपण भूरूप शास्त्र असे म्हणतो, त्याला आपण दोन याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे टेक्टॉनिक जॉमॉर्फॉलॉजी, टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी, आणि दुसरा पार्ट जो आहे ज्याला आपण म्हणतो ऍडव्हान्स्ड जिओमॉर्फॉलॉजी. राईट. सो टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी हा बराचसा पार्ट आपण ऑलरेडी जीएस मध्ये कव्हर केलाय. जेव्हा आपण प्रिलिम्सचा अभ्यास करतो किंवा मागची जी राज्यसेवा होती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची, त्याच्यामध्ये जीएस पेपर 1 जो आहे त्याच्यातला जो जॉग्रफी आहे, त्यातही बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे किंवा स्टडी केलेल्या आहे. राईट. ठीक आहे. सो बट जर तुम्हाला या ऍडव्हान्स कॉन्सेप्ट शिकायच्या असतील ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हने, तर त्यासाठी तुमचा बेस फाउंडेशन क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण टेक्टॉनिक जॉमॉर्फॉलॉजी ही सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. राईट. ठीक आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं? मागच्या लेक्चरमध्ये आपण इंटेरियर ऑफ द अर्थ याच्याबद्दल डिस्कशन केलं. राईट. ज्याला आपण पृथ्वीचे अंतरंग असे म्हणतो. मग त्याच्यामध्ये क्रस्ट कसा आहे पृथ्वीचा, राईट, त्याच्यामध्ये मॅन्टल कसा आहे, आणि त्याच्यानंतर पृथ्वीचा कोर, ज्याला आपण गाभा असे म्हणतो, तो कसा आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे फीचर्स काय, क्रस्ट बनला कसा, मॅन्टल कसा तयार झाला, कोर कसा तयार झाला. राईट. ह्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. त्याच्यावरती आपण एक क्वेश्चन पण प्रॅक्टिस केला होता. त्याचा मी मॉडेल आन्सर किंवा एक स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं होतं लेक्चरमध्ये. राईट. सो याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्या दोन महत्वाच्या कॉन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये शिकायच्या आहे. एक कॉन्सेप्ट म्हणजे लिथोस्फिअर. ही पण कॉन्सेप्ट खूप सिंपल आहे, आपण ऑलरेडी जीएस मध्ये शिकलेलो आहोत. फक्त थोडंसं ऑप्शनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण इथे बघू. आणि दुसरा जो पार्ट म्हणजे कॉन्सेप्ट म्हणजे ऍस्थेनोस्फिअर. राईट. ठीक आहे. सो या दोन कॉन्सेप्ट वरती खूप वेळेस एक्झामला क्वेश्चन आलेले दिसतात. युपीएससीचा पेपर जेव्हा तुम्ही बघतात, जीएस मध्ये पण प्रश्न आपल्याला दिसेल, आणि ऑप्शनलच्या ज्या शॉर्ट नोटचे क्वेश्चन येतात, कंपल्सरी क्वेश्चन, सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन आणि सेक्शन बी मधला क्वेश्चन, त्याच्यामध्ये याच्यावरती आपल्याला शॉर्ट नोट्स आलेल्या दिसतात. राईट. ठीक आहे. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या दोन कॉन्सेप्ट डिस्कस करू. सो चला तर मग आपण सुरुवात करू या लेक्चरची. राईट. सो पहिला पार्ट आहे आपला मित्रांनो लिथोस्फिअर, ज्याला आपण शिलावरण असे म्हणतो. शिलावरण. शिला म्हणजे काय? शिला म्हणजे खडा. राईट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खडक याला आपण शिला म्हणतो. आणि आवरण म्हणजे त्याचं थर. बघा, आपण जेव्हा हे पृथ्वीचं अंतरंग बघतो, राईट, सो पृथ्वीचं इंटेरियर वरती आपल्याला डिफरंट टाईपचे खडक दिसतात. राईट. ओके. खडक पण आपण शिकू पुढे, ज्याच्यामध्ये आपण इग्नियस रॉक कशाला म्हणतो, राईट, सेडिमेंटरी रॉक कसे बनतात, मेटामॉर्फिक रॉक कसे बनतात, मग रॉक सायकल काय असते, राईट, मग मेटामॉर्फिझमचे डिफरंट टाइप्स कसे, मग थर्मल मेटामॉर्फिझम कुठला, डायनामिक मेटामॉर्फिझम कुठला, राईट, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू पुढे. राईट. ओके. सो इथे बघा खडक आणि त्याचं आवरण, ज्याला आपण काय म्हणतो शिलावरण असे म्हणतो. मग शिलावरण म्हणजे काय की हा पृथ्वीचा खडकाळ आणि कडक थर असतो. पृथ्वीचा जो खडकाळ आणि कडक थर आहे अंतरंगाचा, राईट, त्याला आपण काय म्हणतो शिलावरण असे म्हणतो. किंवा पृथ्वीच्या सर्वात बाहेरचा भाग, पृथ्वीचा इंटेरियर आपण जेव्हा बघू, तेव्हा हा जो बाहेरचा भाग आपल्याला दिसेल, याला आपण काय म्हणतो मित्रांनो शिलावरण असे म्हणतो, लिथोस्फिअर असे म्हणतो. पण लिथोस्फिअर आणि क्रस्ट हे सेम आहे का? राईट. का त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे आपण ते बघू. बघा, क्रस्ट म्हणजे काय? क्रस्ट, ज्याला आपण भूकवच म्हणतो, हा काय असतो? पृथ्वीच्या वरची जमीन किंवा समुद्राखालचा भाग असतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की क्रस्ट दोन प्रकारचे असतात. एक असतं कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि दुसरं असतं ओशानिक क्रस्ट. राईट. ठीक आहे. कॉन्टिनेंटल क्रस्टची थिकनेस, जाडी आपल्याला मोठी दिसते, बट त्याची डेन्सिटी कमी असते, घनता कमी असते. जे समुद्राखालचा भाग असतो, जे भूकवच असतं समुद्राखालचं क्रस्ट असतो, त्याची जाडी आपल्याला कमी दिसेल, बट त्याची घनता आपल्याला काय दिसेल? जास्त दिसेल. राईट. ठीक आहे. आणि हा जो भूकवच आहे, हा एक पातळ थर आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण त्याच्या खाली एक दुसरा थर बघितला होता मागच्या लेक्चरमध्ये, त्याला आपण म्हणतो मॅन्टल. आणि मॅन्टल पण दोन भागामध्ये डिवाइड होतं. बघा, जेव्हा आपण पृथ्वीचे अंतरंग बघतो, हा आपला पार्ट दिसतो आपला क्रस्टचा. याच्यामध्ये क्रस्ट कुठली? ही एक क्रस्ट असते आणि एक दुसरी क्रस्ट असते. ही क्रस्ट म्हणजे कुठली? याला आपण ओशानिक, आणि ही कॉन्टिनेंटल क्रस्ट. राईट.
त्याच्या खाली आपल्याला काय दिसेल, मॅन्टल दिसेल. मॅन्टल पण दोन भागात डिवाइड आहे, एक आहे अप्पर मॅन्टल आणि एक आहे लोअर मॅन्टल. आणि हा जो खालचा भाग आहे याला आपण गाभा म्हणतो, कोर. त्यातही असतं एक आउटर कोर असतो आणि एक इनर कोर असं असतं. हा एक स्ट्रक्चर आहे इंटेरियर ऑफ दी अर्थचे, पृथ्वीचे अंतरंग जेव्हा आपण बघतो, राईट. सो हा जो अप्पर मॅन्टलचा पार्ट आहे, प्रावरण म्हणजे भूकवचाच्या खाली असलेला थर, राईट. प्रावरण काय आहे की भूकवच, क्रस्टच्या खालचा थर. आणि या प्रावरणाचा एकदम वरचा भाग जो असतो, म्हणजे एकदम वरचा भाग, हा जनरली काय असतो, थंड आणि घट्ट असतो. वरचा भाग त्याला आपण अप्पर मॅन्टल असे म्हणतो. आणि हा भाग जो आहे भूकवचा सोबत जेव्हा मिळतो, तेव्हा आपण काय म्हणतो मित्रांनो, शिलावरण असे म्हणतो. म्हणजे सिंपल भाषात सांगायचं झालं तर व्हॉट इज लिथोस्फिअर. लिथोस्फिअर इज कन्सिस्ट ऑफ क्रस्ट प्लस अप्पर मॅन्टल. क्रस्टचा पार्ट आणि अप्पर मॅन्टलचा जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, लिथोस्फिअर असे म्हणतो, राईट. म्हणजे सपोज हा क्रस्ट आहे, राईट, आणि हा आपला मॅन्टलचा पोर्शन आहे. त्यातही हा जो मॅन्टल आहे हा अप्पर मॅन्टल आहे आणि हा क्रस्ट आहे. तो हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो, लिथोस्फिअर असे म्हणतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. ते तुम्हाला प्रिलिम्स मध्ये पण हा प्रश्न आलेला दिसेल की व्हॉट इज लिथोस्फिअर. इट कन्सिस्ट ऑफ क्रस्ट प्लस अप्पर मॅन्टल, राईट. क्रस्ट आणि अप्पर मॅन्टल दोन्हीचा जो भाग आहे, दोघांनी मिळून जो बनलेला भाग आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, त्याला आपण शिलावरण असे म्हणतो, राईट. ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या, शिलावरण म्हणजे काय. शिलावरण, शिला म्हणजे काय, खडक, राईट. आवरण म्हणजे काय, त्याचा थर. ओके. सो शिलावरण जे आहे हे खूप कडक असल्यामुळे ते तुटू शकते. बघा आता याच्यामध्ये काय आहे, की हा जो शिलावरण, सपोज मी इथं एक शिलावरणाचा भाग ड्रॉ केला, राईट. मी आता पूर्ण अंतरंग ड्रॉ नाही करत. हा शिलावरण म्हणजे याच्यामध्ये काय आहे की वरचा जो भाग आहे आपला, हा आहे क्रस्टचा भाग, राईट. आणि हा आपला अप्पर मॅन्टलचा भाग आहे. तो हा शिलावरणची डायग्राम झाली. आणि हा काय असतो, एक कडक असतो, खडक खूप कडक असतो. आणि जेव्हा याच्यावरती प्रेशर पडतं, दाब पडतो, तेव्हा अचानक याच्यामध्ये काय होतं, फ्रॅक्चर्स येतात. म्हणजे हा तुटतो, राईट. म्हणजे प्रेशर कसं पडू शकतो, प्रेशर हे वरतून पडू शकतं किंवा आतल्या ज्या फोर्सेस आहे याने प्रेशर पडू शकतं, राईट. जर प्रेशर पडलं म्हणजे आतल्या फोर्सेसने, इंटरनल फोर्सेसने प्रेशर पडलं किंवा बाहेरून प्रेशर पडलं, हा तुटू शकतो, राईट. आणि हा तुटला तर मग आपल्याला भूकंपासारख्या घटना घडताना दिसतात. त्याला आपण काय म्हणतो, अर्थक्वेक असे म्हणतो. ओके, ठीक आहे. अर्थक्वेक काय असतं आपण पुढे बघू की अर्थक्वेक, व्हॉट इज अर्थक्वेक. अर्थक्वेक इज नथिंग बट द एनर्जी. इट इज नथिंग बट द ट्रिमर्स, राईट. ट्रिमर्स रिलीज होतात कुठून तरी अर्थच्या इंटेरियर मधनं, आणि त्या काय करतात, बाहेर एनर्जीच्या फॉर्म मध्ये येतात, राईट. आणि शेक करतात ज्या प्लेट्स असतात लिथोस्फेरिक प्लेट्सला, राईट. त्याला आपण काय म्हणतो, भूकंप असे म्हणतो, राईट. ओके. सो शिलावरणाचे मोठे मोठे तुकडे झालेले आपल्याला दिसतात, ज्याला आपण काय म्हणतो, भूखंड असे म्हणतो. आणि हे भूखंड पृथ्वीच्या आतल्या गरम भागावर तरंगतात. आपण पुढे बघू की हे जे भूखंड असतात, म्हणजे ज्याला आपण भूखंड म्हणतो किंवा लिथोस्फेरिक प्लेट्स असे म्हणतो, पुढे आपण बघू. या प्लेट्स, या लिथोस्फेरिक प्लेट्स ज्या असतात मित्रांनो, या काय झालेल्या असतात, आपल्याला एका भागावरती अशा तरंगलेल्या दिसतात. आणि तो जो तरंगणारा भाग आहे त्यालाच आपण ऍस्थेनोस्फिअर असे म्हणतो. पुढे आपण ते शिकू, ऍस्थेनोस्फिअर, राईट. ठीक आहे. सो तुमच्या लक्षात आलं लिथोस्फिअर काय आहे. लिथोस्फिअर म्हणजे काय, क्रस्ट प्लस अप्पर मॅन्टल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, राईट. ठीक आहे. सो पुढे काय याची माहिती आहे का, बघू आपण याच्याबद्दल थोडस अजून काही माहिती, राईट. सो शिलावरणाबद्दल जर आपण माहिती घ्यायची झाली तर आपल्या शिलावरणामध्ये काय दिसेल मित्रांनो, याची जाडी जी आहे ही परिवर्तनशील आपल्याला दिसेल. म्हणजे काय की कॉन्टिनेंटल रिजन मध्ये याची जाडी वेगळी आहे. जवळपास ते 100 ते 200 किलोमीटर पर्यंत आपलं शिलावरण दिसेल. म्हणजे जर आपण कॉन्टिनेंट बघितला, कॉन्टिनेंट, राईट, आपलं माहिती आहे की कॉन्टिनेंटल क्रस्ट मी तुम्हाला सांगितलं, भूकवच, याची विड्थ वेगळी असते, जास्त असते. आणि जी पाण्याखालची क्रस्ट असते, भूकवच असतो, त्याची विड्थ वेगळी असते, राईट. म्हणजे ऑब्व्हियसली शिलावरण जो आहे कशावरचा, कॉन्टिनेंटचा, खंडावरचा, त्याची जी जाडी आहे ती जास्त असेल. म्हणजे 100 ते 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते आपल्याला दिसेल, राईट. आणि ओशन्स जर आपण बघितलं, पाण्याखाली, महासागराखाली ओशनिक रिजन, याची जाडी आपल्याला 50 ते 100 किलोमीटर दिसेल. बस एवढीच आपल्याला याची जाडी दिसते, राईट. किंवा याच्यामध्ये आपल्याला थोडेफार बदल झालेले दिसतात, राईट. ठीक आहे. आणि याचं जर आपल्याला भौतिक वैशिष्ट्य बघायचं झालं शिलावरणाचं, तर भौतिक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय दिसेल, की शिलावरणामध्ये आपल्याला उच्च ताकद म्हणजे हाय स्ट्रेंथ दिसेल, राईट. याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. आणि याच्यामध्ये प्रत्यास्थता आहे, ज्याला आपण काय म्हणतो, इलास्टिसिटी असे म्हणतो. इलास्टिसिटी याच्यामध्ये म्हणजे ताणू पण शकतात, राईट. इलास्टिसिटी.
आणि जेव्हा आपण जिओलॉजिकल टाइम स्केलवरती बघतो तर आपल्याला हे जे शिलावरण आहे हे रिजिड झालेलं दिसतं. याचं वर्तन जे आहे हे रिजिड, ज्याला आपण दृढ वर्तन असे म्हणतो, हे बनलेलं आपल्याला दिसतं. आणि रिजिड झालं त्यामुळेच त्याच्यावरती स्ट्रेस होतो. मी आत्ता मागच्या डायग्राम आपण ड्रॉ केली होती की हा रिजिड भाग आहे, हा कडक खडकाने बनलेला आहे, त्याच्यामुळे त्यावर स्ट्रेस होतो, ताण पडतो. जर एखादा प्रेशर पडला तो ताण पडणार आणि त्याच्यामध्ये क्रॅक येणार, फ्रॅक्चर पडण्याची किंवा पावण्याची, भंग पावण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते. आणि जर भंग पावला, फ्रॅक्चर आलं, त्याच्यामुळे काय होऊ शकतं मित्रांनो, आपल्याला अर्थक्वेक येताना आपला दिसतात. अर्थक्वेक येताना दिसतात. लक्षात आलं का लिथोस्फिअर काय आहे? लिथोस्फिअर याचे जर फिजिकल आस्पेक्ट्स आपण बघितले, भौतिक वैशिष्ट्य बघितले, याच्यामध्ये हाय स्ट्रेंथ आहे, इलास्टिसिटी पण आपल्याला दिसते. आणि ओव्हर द पिरियड ऑफ जिओलॉजिकल टाइम स्केल इट बिकम्स रिजिड इन नेचर, राईट? रिजिड बनलाय आणि रिजिडिटीमुळे त्याच्यावरती स्ट्रेस तयार होतो. जेव्हा दाब आला सपोज, त्याच्यामुळे दाब येतो आणि दाब आला त्याच्यामध्ये फ्रॅक्चर येऊ शकतात. आणि जर फ्रॅक्चर आले तर आपल्याला तिथे अर्थक्वेक, ट्रेमर्स जनरेट होताना दिसतात. राईट? ठीक आहे. ओके. सो हे लक्षात आलं तुमच्या? राईट. सो पुढे बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं की शिलावरण जे आहे हे अनेक मोठ्या आणि लहान तुकड्यामध्ये विभागलेले आपल्याला दिसतात. हे जे तुकडे आहे शिलावरणाचे, हे मोठे आणि लहान तुकडे आपल्याला पाहायला भेटतात. राईट? जेव्हा मी तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी शिकवेल, आता आपण पुढचं लेक्चर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी बघू. त्याच्यानंतर मी तुम्हाला कन्व्हेक्शनल करंट थेअरी काय असते ते शिकवेल. त्याच्यानंतर तुम्हाला सी फ्लोअर स्प्रेडिंग थेअरी काय असते ते शिकवेल. आणि त्याच्यानंतर आपण प्लेट टेक्टॉनिक्स बघू. राईट? ठीक आहे. सो मित्रांनो, प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीची जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला दोन गोष्टीवरती दिसेल. एक, त्याच्यामध्ये आपल्याला मेजर प्लेट्स दिसतात, खूप मोठमोठ्या प्लेट्स. मेजर म्हणजे कुठल्या प्लेट्स? ह्या मोठ्या प्लेट्स. राईट? राईट. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिथे मायनर प्लेट्स दिसतात. मायनर प्लेट्स. राईट? म्हणजे हा जो आपला शिलावरण आहे लिथोस्फिअर, हा दोन भागामध्ये डिवाइड होतो. एक मोठ्या प्लेट्समध्ये डिवाइड होतो किंवा लहान प्लेट्समध्ये डिवाइड होतो, ज्यांना आपण भूविवर्तनिक पट्ट्या असे म्हणतो, ज्याला आपण टेक्टॉनिक प्लेट्स असे म्हणतो, किंवा त्याला आपण लिथोस्फेरिक प्लेट्स असे म्हणतो. लक्षात ठेवा, टर्म टर्म काय आहे आपल्याकडं? लिथोस्फेरिक और टेक्टॉनिक प्लेट्स. कुठल्या प्लेट्स? लिथोस्फेरिक किंवा टेक्टॉनिक प्लेट्स. राईट? आणि ह्या ज्या प्लेट्स आहे सांगितल्याप्रमाणे कशावरती स्वतंत्रपणे सरकतात? ऍस्टेनोस्फिअरवरती, ज्याला आपण दुर्बलावरण असे म्हणतो. म्हणजे बघा, हे ज्या प्लेट्स असतात लिथोस्फेरिक म्हणजे एकत्र येतात, त्याला आपण कन्व्हर्जन्स म्हणतो. ठीक आहे, डायव्हर्जन्स म्हणतो किंवा ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज अशा करतात. ह्या कशावरती होतात? हा जो ऍस्टेनोस्फिअरचा लेअर आहे लिथोस्फिअरच्या खाली, अप्पर मॅन्टलचा पार्ट, तो प्लास्टिक इन नेचर आहे, आपण पुढे बघू. आणि त्याच्यावरती ह्या शेक करत असतात, अशा मूव्ह करत असतात. आणि याच्या मुवमेंट्स मध्ये मुळे आपल्याला अर्थक्वेक येताना दिसतात. याच्या मुवमेंट्समुळे आपल्याला व्होल्कॅनिक इरप्शन होताना दिसतं. इव्हन याच्या मुवमेंट्समुळे आपल्याला पर्वत जे आहे, पर्वत शृंखला आहे, त्याची उंची पण वाढताना दिसते. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो की हिमालय इज स्टील रायझिंग इन नेचर. वाय हिमालय इज रायझिंग? बिकॉज हिमालय माउंटेन रेंजेस इज वन ऑफ द यंगेस्ट ओल्ड माउंटेन सिस्टम इन द वर्ल्ड. आणि ज्या इंडो ऑस्ट्रेलियन आणि युरेशियन प्लेट्स आहेत, लिथोस्फेरिक प्लेट्स, त्या दोन्ही कन्वर्ज होतात आणि अजूनही त्या मूव्ह करत आहेत. त्यामुळे आपल्या हिमालयाची उंची वाढताना दिसते. राईट? ओके. तुमच्या लक्षात आलं? तो शिलावरण काय आहे? शिलावरण काय? क्रस्ट प्लस अप्पर मॅन्टलचा पार्ट. ओके. राईट. पुढची कॉन्सेप्ट बघू आपण. पुढची कॉन्सेप्ट ज्याला आपण काय म्हणतो? दुर्बलावरण असे म्हणतो. दुर्बलावरण ज्याला आपण म्हणतो ऍस्थिनोस्फिअर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. राईट? सो ऍस्थिनोस्फिअर आहे काय? याला आपण दुर्बलावरण असे म्हणतो. आणि हे कुठे आढळतात? आपल्याला कशाचा भाग आहे? अप्पर मॅन्टलचा भाग आहे. म्हणजे मॅन्टलचा जो वरचा भाग आहे प्रावरणाचा, त्या भागामध्ये आपल्याला काय दिसेल? ऍस्थेनोस्फिअरचा पार्ट दिसेल. आणि हा कुठे दिसतो? शिलावरणाच्या खाली. बघा, सांगितल्याप्रमाणे हे आपला जो लिथोस्फिअर आहे, लिथोस्फिअर, ह्या लिथोस्फिअरच्या खाली आपल्याला एक बेल्ट दिसेल, एक पट्टा दिसेल. त्या बेल्टला आपण म्हणतो ऍस्थेनोस्फिअर. त्या बेल्टला आपण काय म्हणतो? दुर्बलावरण असे म्हणतो. आणि जनरली हा जो दुर्बलावरण जो आहे हा 100 किलोमीटर खोलीपासून ते 700 किलोमीटर खोलीपर्यंत आपल्याला विस्तारित झाले दिसेल. म्हणजे 100 to 700 किलोमीटर याची आपल्याला काय दिसेल? विस्तारण दिसेल. राईट? ठीक आहे. आणि याची वैशिष्ट्य काय? जशी आपण लिथोस्फिअरची वैशिष्ट्य बघितली, शिलावरणाची वैशिष्ट्य, की जो काय रिजिड इन नेचर आहे, इलास्टिसिटी आहे, हाय स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. राईट? ओके. तर याचे भौतिक वैशिष्ट्य जर तुम्ही बघितले, याच्यामध्ये आपल्याला लो स्ट्रेंथ दिसेल, याची ताकद काय? कमी. आणि याच्यामध्ये उच्च शांतता, ज्याला आपण विस्कॉसिटी असे म्हणतो.
राईट. बघा, विस्कोसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. म्हणजे विस्कोसिटी ही फ्लुइडिटीला हे करते, इम्पॅक्ट करते. म्हणजे जर एखादा सबस्टन्स जास्त विस्कस असेल, त्याच्या फ्लुइडिटीवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे तो किती एरिया कव्हर करणार त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो, जास्त विस्कस किंवा कमी विस्कोसिटीवरती. राईट. ओके. ठीक आहे. जेव्हा जॉलॉजिकल टाइम स्केल वरती आपण ही गोष्ट बघतो मित्रांनो, भूवैज्ञानिक वेळेनुसार, तर तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ह्याच्या कॉन्सेप्ट आहे किंवा हा जो दुर्बल आवरणाचा पार्ट आहे, हा आपल्याला प्लास्टिक किंवा अर्धद्रव रूप म्हणजे डक्टाईल किंवा सेमी मोल्टन झालेला दिसतो ओव्हर द पिरियड ऑफ जिओलॉजिकल टाइम स्केल. म्हणजे हा जो दुर्बल आवरण आहे एस्थोनोस्फिअर, हा कम्प्लीट सॉलिड पण नाहीये आणि कम्प्लीट लिक्विड पण नाही. म्हणजे कम्प्लीट जर सॉलिड असता त्याच्यावर त्या लिथोस्फेरिक प्लेट मूव्ह झाल्याच नसतात, आणि कम्प्लीट जर लिक्विड असता पाण्यासारखा पातळ, त्या प्लेट अशा कुठेही सटकून गेल्या असतात. राईट. बट हा जो दुर्बल आवरण आहे मित्रांनो, हा एस्थेनोस्फिअर, याची प्रॉपर्टी अशी आहे की ओव्हर द जिओलॉजिकल टाइम स्केल, ओव्हर द पिरियड ऑफ जिओलॉजिकल टाइम स्केल, इट हॅज बिकम डक्टाईल इन नेचर. तो कसा बनला? डक्टाईल बनला. त्याला आपण प्लास्टिक इन नेचर म्हणतो, म्हणजे ज्याला आपण सेमी मोल्टन नेचर म्हणतो. राईट. ठीक आहे. ओके. आणि हा जो ऍस्ट्रोस्फिअर आहे, हा हळूहळू कशावरती प्रवाह करू लागला? कन्व्हेक्शनल करंट वरती तो काय करू लागला? प्रवाह करू लागला किंवा मूव्ह करू लागला. राईट. त्यातून कन्व्हेक्शनल करंट, पृथ्वीच्या आतलं जे करंट आहे ते बाहेर यायला लागलं. राईट. आपण पुढे बघू कन्व्हेक्शनल करंट थेरी, जी आर्थर होम्सने दिलेली आहे, आपण ती पुढे डिस्कस करणार आहोत. राईट. ठीक आहे. राईट. त्या थेरी समजण्यासाठी मित्रांनो आपण या बेसिक कॉन्सेप्ट आता इथं शिकतोय. जर तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला त्या थेरी ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हने समजेल. राईट. आपल्याला फक्त जीएसच्या पर्स्पेक्टिव्ह नाही शिकायचं की चला, किंवा ऑब्जेक्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हने. आपल्याला एक होलिस्टिक अंडरस्टँडिंग आली पाहिजे त्या थेरीची. त्या थेरीच्या फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस आपल्याला समजल्या पाहिजे. राईट. ठीक आहे. सो अजून बघा, आपला जो दुर्बल आवरण आहे त्याच्या काय फीचर्स आहे का? बघा, याच्यामध्ये दुर्बल आवरणातील उष्णता आणि दाबामुळे आपल्या खनिजामध्ये आपल्याला आंशिक वितळण म्हणजे पार्शियल मेल्टिंग होताना दिसते. जे खनिजे असतात, मिनरल्स असतात, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की क्रस्ट हा सियालचा बनलेला आहे, मॅन्टल हा सीमाचा बनलेला आहे, कोर हा नाईफचा बनलेला आहे, निकेल आणि फेरसचा. आणि हे जे दुर्बल वर्णातील उष्णता आणि दाब तयार होतो, याच्यामुळे काय होतं? याच्यामध्ये आंशिक वितळण किंवा पार्शियल मेल्टिंग ह्या मेटलची झालेली दिसते. आणि त्यामुळे त्याची शांतता पण कमी होते, म्हणजे विस्कॉसिटी मध्ये पण आपल्याला बदलाव झालेला दिसतो. राईट. आणि ह्या ज्या लिथोस्फेरिक प्लेट्स आहेत, ह्या दुर्बल वर्णावरती तरंगतात. मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या ज्या लिथोस्फेरिक प्लेट्स आहेत आपल्या शिलावर्णाच्या, या कशावरती तरंगतात? या अस्तेनोस्फेअर वरती तरंगतात. एस्थेनोस्फेअर असा खाली असतो आणि या प्लेट्स वरती अशा तरंगत असतात, मूव्ह करत असतात, कन्व्हर्ज डायव्हर्ज होत असतात. राईट. आणि याच्यामुळे त्याची हालचाल आपल्याला पाहायला भेटते. आणि ह्या जी हालचाल आहे लिथोस्फिअरची, ही काय आहे? खूप महत्वाची आहे. कशासाठी? प्लेट टेक्टॉनिक्ससाठी. राईट. ठीक आहे. सो प्लेट टेक्टॉनिक्स या भूवैज्ञानिक प्रक्रियेसाठी ही हालचाल काय आहे? मूलभूत आहे. राईट. एक फाउंडेशन बिल्ड होतं कशासाठी? प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीसाठी. राईट. ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या? दुर्बलावरण, शिलावरण आपण बघितलं आणि त्याच्यानंतर दुर्बलावरण आपण बघितलं. ह्या दोन कॉन्सेप्ट आपण बघितलं. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावरती युपीएससीला पण प्रश्न येऊन गेलेला आहे की वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर. बाह्य गाभा हा द्रवरूप का आहे? जेव्हा आपण इंटेरियर ऑफ द अर्थ बघतो मित्रांनो, राईट, जनरली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टी बदलतात. प्रेशर जनरली वाढतं, ठीक आहे, जसं जसं आपण खाली जातो. टेम्परेचर जनरली वाढेल आणि डेन्सिटी जी असते, घनता, ती पण वाढेल. राईट. हा, याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. ओके. जसं की कोर मध्ये बघा, कोर मध्ये आउटर कोर हा काय लिक्विड आहे आणि इनर कोर हा सॉलिड आहे. असं कसं? की दाब वाढतो, घनता वाढते, तर लिक्विड होण्याचा काही प्रश्नच येत नाही. मग तो लिक्विड काय? वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर, वाय इनर कोर इज सॉलिड इन नेचर. राईट. ठीक आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावर युपीएससीने प्रश्न विचारला होता मुख्य परीक्षेला. राईट. तर आपण तोच पॉईंट इथं डिस्कस करू की आउटर कोर हा किंवा बाह्य गाभा हा लिक्विड का आहे. बघा, पृथ्वीचा जो गाभ्याचा भाग आहे बाहेरील, हा द्रवरूप आहे. राईट. आणि त्याची खोली जर आपण बघितली, 2890 to 5150 किलोमीटर त्याची आपल्याला खोली दिसते. राईट. आणि हा बनला कसा आहे? नाईफनी बनलेला आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निकेल आणि फेरस नी हा बनलेला आहे. निकेल फेरस म्हणजे काय? आयरन. आयरननी आपला हा बनलेला दिसतो. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला याची जी हालचाल होते, संवहनी हालचाल किंवा पृथ्वीच्या भ्रमणामुळे आपल्या याच्यामध्ये भूचुंबकीय क्षेत्राची निर्मिती झालेली दिसते, ज्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फील्ड.
काय म्हणतो त्याला आपण, मॅग्नेटिक फील्डची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. राईट. की याच्यामध्ये मॅग्नेटिझम जो आहे अर्थचा हा मेंटेन झालेला दिसतो बिकॉज ऑफ दी मुवमेंट. राईट. ह्या कोअरमध्ये जे मुवमेंट होते आउटर कोअरमध्ये, राईट, याच्यामुळे आपलं अर्थचं मॅग्नेटिक फील्ड हे मेंटेन झालेलं आपल्याला दिसतं. राईट. आणि हे द्रवरूप काय, याचं द्रवरूप असण्याचं मुख्य कारण म्हणजे या अंतर्गाभ्यामध्ये मित्रांनो अचानक जो दाब आहे हा कमी झालेला दिसतो. जसं जसं तुम्ही आत जातात, हा एक पर्टिक्युलर भाग जो आहे आउटर कोअरचा, याच्यामध्ये आपलं जे प्रेशर आहे हे प्रेशर एकदम थोडंसं कमी झालेलं दिसतं. आणि आपल्याला डेन्सिटी डिफरन्सिएशन याच्यामध्ये आढळतो. डेन्सिटी डिफरन्सिएशन म्हणजे काय, की घनतेमध्ये आपल्याला काय दिसेल, डिफरन्सिएशन दिसेल. हे डिफरन्सिएशन कशामुळे येऊ शकतं, हे डिफरन्सिएशन येऊ शकतं तिथलं मटेरियल. म्हणजे तिथं नाईफ आहे याच्या व्यतिरिक्त तिथं बाकीचं मटेरियल पण आहे, आणि याच्यामुळे तिथं डेन्सिटी डिफरन्सिएशन तयार झालं आणि ताप पण कमी झाला. म्हणजे जी गोष्ट सॉलिड व्हायची होती ती काय झाली, लिक्विड बनली. राईट. ठीक आहे. जर तुम्ही इनर कोअर मध्ये आला, त्याच्या खाली जर आपण गेला, की पृथ्वीच्या गाभ्याचा सर्वात आतील भाग, तो आपल्याला काय दिसेल, घन थर दिसेल. राईट. ओके. सॉलिड दिसेल. आणि त्याची रेडियस जवळपास की 1 to 2 0 किलोमीटर आपल्याला त्याची काय दिसेल, त्रिज्या दिसेल किंवा रेडियस दिसेल. राईट. आणि हा पण आपल्याला नाईफने बनलेला दिसतो, नाईफ. बट याच्यामध्ये आपल्याला अत्यंत उच्च दाब दिसतो आणि त्यामुळे तो घन अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे तो कशा स्टेटमध्ये दिसतो आपल्याला, सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला तो मित्रांनो दिसेल. राईट. ठीक आहे. सो ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, प्रेशर आणि डेन्सिटी डिफरन्सिएशनचा पार्ट आपल्याला याच्यामध्ये दिसेल. इथं मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे, ते रेफर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये आयरन आणि निकेल आहे दोन्ही याच्यामध्ये. राईट. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट कशाचा आहे, दाबचा, प्रेशरचा. जसं जसं आपण आत जातो, खोल जातो, तसं तसं दाब काय होतो, वाढत जातो. राईट. आणि अंतर्गाभ्यावरती पृथ्वीच्या सर्व थरांचा काय असतो, प्रचंड दाब आपल्याला पाहायला भेटतो. राईट. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होतं की हा जो इंटेरियर आहे आतला, इनर कोअर, राईट, याच्यामध्ये बघा जेव्हा लोखंड म्हणजे ज्याला आपण फेरस म्हणतो आणि निकेल चे अणु एकमेकाच्या खूप जवळ येतात. राईट. आणि त्यामुळे त्यांना घट्ट स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे जे मॉलिक्युल्स असतात, राईट, निकेल आणि फेरसचे, ते एकदम कॉम्पॅक्ट बनतात आणि त्यामुळे आतला जो गाभा आहे इनर कोअर हा आपल्याला सॉलिड बनताना दिसतो. बट आउटर कोअर मध्ये आपल्याला ही गोष्ट होताना दिसत नाही. तिथं दाबही कमी असतो आणि हे जे कॉम्पॅक्टनेस आहे निकेल आणि फेरसचं याचंही प्रमाण कमी असतं. त्यामुळे आपल्याला तो लिक्विड स्वरूपामध्ये दिसतो. राईट. ओके. ओके. सो ही गोष्ट लक्षात आली. आणि बाह्य गाभा जो आहे याच्यात अंतर्गाभ्या इतका जास्त दाब आपल्याला पाहायला भेटत नाही आणि त्यामुळे तेथील धातूचे अणु पण काय असतात, एकमेकापासून थोडे दूर राहू शकतात आणि त्यामुळे ते द्रवरूप असतात. हे त्याचं काय रिझन आहे मित्रांनो. राईट. ठीक आहे. सो हा एक सोपा पॉईंट होता की वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर. ठीक आहे. सो आपल्या रेग्युलर याच्याप्रमाणे लेक्चर प्रमाणे आपण लेक्चरच्या शेवटी काय करतो, क्वेश्चन बघतो आणि त्याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो. एक 2 मिनिटांमध्ये आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन काय आहे की पृथ्वीचा बाह्य गाभा जास्त दाबाखाली असूनही द्रव का आहे. वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर हा एक सिम्पल क्वेश्चन आहे. बघा आपलं इंट्रोडक्शन आपण काय देऊ शकतो, आपला सेम फॉर्मॅट, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. इंट्रोडक्शन काय असेल मित्रांनो आपलं, पृथ्वीचा गाभा जो पृथ्वीचा सर्वात आतील भाग आहे तो 2 भागामध्ये विभागलेला दिसतो, घन स्वरूपातील अंतर्गाभा आणि द्रव स्वरूपातील बाह्य गाभा. ठीक आहे. एक सिम्पल इंट्रोडक्शन आपण दिलं, डेफिनेशन आपण नेहमी देत असतो. त्यात बघा कनेक्टिंग सेंटेन्स काही आहे का, बाह्य गाभा द्रव स्वरूपात असणे हे एक आश्चर्यकारक बाब आहे. राईट. कारण पृथ्वीच्या आत प्रचंड दाब असतो, आत प्रचंड दाब आहे आणि या भागात तापमान आणि दाब यांच्यातील जटिल आंतरक्रियेमुळे नेमके काय घडते हे आपण या उत्तरात पाहणार आहोत. राईट. म्हणजे काय होतं की ह्या आंतरक्रियेमुळे ऍक्च्युअल मध्ये काय होतं, ठीक आहे, हे आपण याच्यामध्ये बघू. ओके. सो बघा पृथ्वीचा बाह्य गाभा द्रव स्वरूपात असण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील प्रचंड तापमान. तिचं टेम्परेचर काय होतं मित्रांनो, वाढतं. मी तुम्हाला काय सांगितलं की जो कोर आहे याच्यामध्ये निकेल फेरस तर आहे, बट आउटर कोर मध्ये निकेल फेरसच्या व्यतिरिक्त अदर मेटल्स पण आपल्याला पाहायला भेटतात. राईट. कदाचित तिथे आपला रेडिओ सबस्टन्सेस पण असतील आणि जर रेडिओ सबस्टन्सेस आपल्याला दिसले तर जे टेम्परेचर आहे ते आपल्याला खूप जास्त वाढताना दिसेल. आणि तुम्हाला माहिती आहे जर टेम्परेचर खूप वाढलं तिथले रॉक काय होणार, मेल्ट होणार आणि ते लिक्विड बनणार. राईट. हे एक तिथलं कारण असू शकतं. किंवा दुसरा जो दाब आहे तो कमी झालेला दिसतो. राईट. ठीक आहे. गाभा मुख्यतः लोखंड आणि निकेल यासारख्या धातूंनी काय बनलेला आहे.
आणि पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली होती त्यावेळी आणि त्यानंतर किरणोत्सारी घटक, बघा सांगितल्याप्रमाणे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस, रेडिओ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस, त्याच्यामुळे ते काय होते, खूप जास्त उष्णता निर्माण झाली आणि या उष्णतेमुळे धातूचे काय झाले, लिक्विड बनले, राईट. ते धातू लिक्विड नेचर त्यांचं तयार झालं, राईट. आणि दाब वाढत असला तरी उच्च तापमानामुळे धातूचे अणु एकमेकांपासून काय होतात, दूर राहतात. त्यामुळे ते द्रव स्वरूपात राहतात. बघा आपल्या सिंपल माहिती आहे, कुठली गोष्ट जेव्हा सॉलिड असते तेव्हा ती मॉलिक्यूल खूप खूप कॉम्पॅक्ट असतात. आणि इथं काय होतं की रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेसमुळे टेम्परेचर वाढतं, दाब जरी असला तरी काय होतं, ते सबस्टन्स मॉलिक्यूल दूर दूर जातात आणि तो दाब काय होतो, कमी होतो, राईट. त्यामुळे तो सॉलिड न होता तो लिक्विड बनतो. हे त्याच्या मागचं काय लॉजिक आहे किंवा तात्पर्य आहे, राईट, किंवा त्याच्यामधली संकल्पना आहे. ओके. सो याची कन्क्लुजन द्यायचं झालं तर इथं तुम्ही डायग्राम पण काढू शकता. कन्क्लुजन काय येईल मित्रांनो, इथं पृथ्वीच्या बाह्य गाभा द्रव स्थितीत असणे हे तापमान आणि दाब यांच्यातील नाजूक संतुलनाचे एक उदाहरण आहे, राईट. वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर, इट इज बिकॉज देर इज अ रिलेशनशिप बिटवीन व्हॉट, टेम्परेचर अँड प्रेशर, ग्रोईंग टेम्परेचर अँड प्रेशर. आणि हे केवळ पृथ्वीच्या संरचनेसाठीच नव्हे तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी देखील महत्वाचं आहे. तुम्हाला काय सांगितलं मी की आउटर कोर जो लिक्विड इन नेचर आहे तो अर्थचं मॅग्नेटिक फील्ड काय करतो, मेंटेन करतो, राईट. आणि त्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे चुंबकीय क्षेत्र आपल्याला हानिकारक सौर रेडिएशन पासून काय होतं, वाचवतं. बघा जे सोलार रेडिएशन असतात त्याच्यापासून आपल्याला हे वाचवण्याचं काम हे चुंबकीय क्षेत्र करतो, राईट. ठीक आहे. सो हे आपलं प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला इथं दिलेले आहे स्ट्रक्चर. तुम्ही याचं एक एक्झॅक्ट पूर्णपणे आन्सर लिहू शकतात आणि ते आन्सर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला पाठवू शकतात, राईट. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यासोबतच मी माझ्या पर्सनल जो आयडी आहे टेलिग्रामचा तो पण त्याची लिंक इथं देतो आणि ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेली आहे. त्या पर्सनल आयडी वरती तुम्ही मला तुमचं आन्सर हे PDF फॉर्मॅटमध्ये पाठवू शकतात. मी तुम्हाला ते लगेच इव्हॅल्युएट करून देईल, राईट. ठीक आहे मित्रांनो. ओके. सो आपण इथे थांबूया या आजच्या लेक्चरमध्ये. पुढचं जे लेक्चर असेल आपलं ते आपण थोड्याशा ऍडव्हान्स कॉन्सेप्ट शिकू, ज्याच्यामध्ये आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी काय आहे ते बघणार आहोत, राईट. ठीक आहे. सो चला तर मग आपण या ठिकाणी थांबूया. लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हे जॉग्रफी ऑप्शनलचं वैकल्पिक विषयाचं लेक्चर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. ठीक आहे. सो आपण थांबू इथं. थँक्यू मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.